सत्प्रेमचे एक मित्र होते, त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते, पण त्यांनी आत्महत्या केलेली होती. आणि सत्प्रेम इथे पॉंडिचेरीत राहत होते आणि ते दुसऱ्या देशामध्ये होते. मधल्या काळात त्या दोन मित्रांचा फारसा काही संपर्क राहिलेला नव्हता आणि नंतर आत्महत्या त्यांनी केली त्या मित्राने अशी वार्ता सत्प्रेम यांच्या कानी आली. तेव्हा ते मदरला असं म्हणतात की अरे रे, मी मधल्या काळात जर त्याच्याशी संपर्क ठेवला असता, त्याला काही 4 गोष्टी सांगितल्या असत्या, तर आज ही वेळ आली नसती. तेव्हा मदर म्हणतात, बघा, सर्कमस्टन्सेस कॅन बी अन ऑकेजन बट शुअरली नॉट अ कॉज. म्हणजे तुम्ही त्याच्याशी संपर्क ठेवला नाही तर तो आत्महत्येपासून परावृत्त झाला असता असं तुम्ही जे म्हणताय ते काही योग्य नाही, कारण ते कॉज असू शकत नाही, ते कारण असू शकत नाही, ते एक निमित्त असतं. आणि घडतं काय? अल्टिमेटली तेच घडतं जी ईश्वराची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही जर ठरवून सुद्धा अमुक एखाद्या वेळेला एखादी गोष्ट करू शकला नाही, बरेचदा असं होतं की एखादी व्यक्ती गेल्यानंतर मग उरलेल्या व्यक्तींच्या मनात कुठेतरी चुटपुट लागून राहते की अरे रे, मी हे असं करायला हवं होतं, तसं केलं असतं तर त्या व्यक्तीचं तसं झालं नसतं. आणि ही जी पश्चात्तापाची भावना आहे ती त्या उरलेल्या व्यक्तींमध्ये इतकी काही प्रभावी असते की त्यातनं त्या काही काळपर्यंत बाहेरच पडू शकत नाहीत. त्यांना हा एक दिलासा आहे. त्यांनी हा निश्चितपणाने विचार करायला हवा की मदर इथे सांगतायत की असा पश्चात्ताप करण्याचं कारण नाही, जे घडलंय ते ईश्वराच्या इच्छेने घडलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी आणि एकंदर सर्व परिस्थितीसाठी जे यथायोग्य होतं तेच तुमच्याकडून त्या क्षणी ईश्वराने तुम्हाला वागण्याची बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मी हे करायला हवं होतं, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, असा नंतर पश्चात्ताप करण्याचा काही एक उपयोग नसतो, असं मदर इथे निश्चितपणाने आपल्याला सांगता आहेत.